ताई आता पै माझी नी मुक्ताताई तुम्ही म्यूट झालेला आहात, अनम्यूट करा. तुम्हाला मी रिक्वेस्ट पाठवलेली आहे. हा ओके केले. हा, आणि किती व्हिडिओ पासून म्हणू परत? 317 ताई. परत ओके ना. आता माझी एके अंशे हे जग व्यापिले असे, या लागी भेदू सांडुळी सरिसे साम्य भज, ऐसे विबुधवन वसंते तेने विरक्ताचे एकांते, बोलिले जेत श्रीमंते श्रीकृष्ण देवे, तेथ अर्जुन म्हणे स्वामी, हे तुले हे राभ्यस्य बोलिले तुम्ही, जे भेदू एकांनी आम्ही सांडावा एकी, हा होय सूर्य म्हणे काय जगात, मुक्ताताई, मुक्ताताई, चालतील ती आता घरी चालतील. त्या पायातलं पाहायला लागेल, धरायला लागेल. तुम्ही अनम्यूट व्हा. हा झाले परत अन्य म्हणून. हो हो हो, तुमचा व्हिडिओ पण ऑन नाहीये हो. बहुतेक. हा, कनेक्शन बघा तुम्ही. आवाज बाकीच्यांना जात नाहीये बहुतेक. हा. आता 22वी ओवी हा. हो हो. तो तू परब्रह्माची असके, मज दैवे दिधलासी हस्तादके, तरी आता भेदू काय साके देखावा कवने, जी चंद्रबिंबाचा गाभारा रिगालिया वरीही उबारा, परीराने पणे शारंग धरा बोला हे तुम्ही, तेथ सावियाची परितोषोनी देवे, अर्जुना ते आलिंगिले जिवे, मग मने तुवा ना कोपावे आमुचिया बोला, आम्हा तुझ भेदाची वाहानी, सांगितली जे विभूतीची कहाणी, ते अभेदे काय अंतकरणी मानिले की न मने, हेची पहावया लागी, नावेक बोलिलो बाहेरी सवडिया भंगी, तव विभूती तुझ चांगी आलिया बोधा, हेत अर्जुन म्हणे देवे, हे आपुले आपण जाणावे, परी देख तसे विश्व आघवे तुवा भरले, पैराया तो पंडुसुतू ऐसी ये प्रतीतिसी झाला बरी तू, या संजयाची या बोला निवांतू धृतराष्ट्र राहे, की संजयो दुखवलेनी अंत करणे, म्हणत असे नवल नव्हे देवा दवडणे, हा जीवे धडसा आहे मी म्हणे तवा तूही आंधळा, परी असो हे तो अर्जुनू स्वहिताचा वाढवितसे मानू,
की याही वरी तया आणू भीमसा उपनला म्हणे हेची हृदया अंतुली प्रतीती बाहेरी अवतरो का डोळ्या प्रती इथे आरतीची या पावली मथी उठती झाली मिया हीच ऐक दोही डोळा. अर्थ पण वाचायचा आहे त्याचा, एक एक ओळीचा अर्थ पण वाचायचा आहे. ओके. हा. अं, आता किती किती ओवीचा अर्थ? आ, तुमच्याकडे कसे अर्थसहित आहे ना ज्ञानेश्वरी? अर्थसहित आहे. हो, हा मग अर्थसहित आहे ताई. पहिला एक श्लोक घ्या, एक ओवी घ्या आणि त्याचा अर्थ घ्या, असं करा. ओके. हा. मग 317चा अर्थ घेऊ का लगेच? हा, 317 हो पासून हो. अर्थ पण घ्या आणि हे पण घ्या. हा. ओके. ओवी, अं, ओवी अर्थ, ओवी अर्थ असं कर. ओके ओके. आता पै माझिनी एके अंशे हे जग व्यापिले असे या लागी भेदू पांडुनी सरिसे साम्य भज. आता अर्थ 307. माझ्या एका अंशाने हे सर्व विश्व व्यापलेले आहे याकरिता सर्व भेदभावांचा त्याग करून सर्व भूतांना भगवत भावनेने समान मानून साम्य भावाने माझी भक्ती करावी. ऐसे विभूद वन वसंते तेने विरक्ताचेनी एकांते बोलिले जेथ श्रीमंते श्रीकृष्ण देवे. तेव्हा अर्जुन म्हणाला, हे स्वामी, माझ्या विभूतीच्या ठिकाणी कोणताही भेद मानू नको. असे जे तुम्ही सांगितले ते आपल्या मोठेपणाला शोभून दिसते, कारण भेद वेगळा आणि त्याचा त्याग करणारे आम्ही निराळे असे झाले. तेच अर्जुन म्हणे, स्वामी, हे तुले हे राभस्य बोलिले तुम्ही, जे भेदू एका आणि आम्ही सांडावा एकी. सूर्यनारायण उगवण्यापूर्वी जगाला असे म्हणतो काय की आपण अंधकाराला दूर घालवून द्या, त्याप्रमाणे तुमच्या स्वरूपापुढे भेद नाही. या बाबतीत तुम्हाला काही बोलावे तरी अधिक प्रसंग होईल. तुझेनी नामाची एक कोणी वेळे जयाची मुखासी का काना मिळे तयाची या हृदया ते सांडुळी पळे भेदूची साच. हे प्रभो, फक्त तुझे नाम कोणी निस्वार्थ भावाने तोंडाने उच्चारले किंवा अत्यंत प्रेमाने कानाने श्रवण केले तरी त्याच्या हृदयातील भेदभाव निघून जातो. तो तू परब्रह्माची असके मज दैवे दिधलासी हस्तादके तरी आता भेदू काय साके देखावा कवने. असा जो परिपूर्ण परब्रह्म तो माझ्या परमदैवाने हातावर उदक सोडून दान दिल्याप्रमाणे प्राप्त झाला आहेस, तर आता भेद कसा, कुठे आणि कोणी पाहावयाचा आहे. जी चंद्रबिंबाचा गाभारा रिगालिया वरीही उभारा परीराने पणे शारंग धरा बोला हे तुम्ही. चंद्रबिंबाच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर उकडते असे जर कोणी म्हणेल तर योग्य आहे काय. पण श्रीकृष्ण, आपण मोठे आहात. आपले बोलणे औपचारिकपणाचे आहे. ते सावियाची परितोषोनी देवे अर्जुना ते अलिंगिले जीवे मग मने तुआ ना कोपावे अमुचिया बोला. असे अर्जुनाचे बोलणे ऐकताच सहजच संतुष्ट झालेल्या श्रीकृष्णांनी अर्जुनाला जिवे भावे आलिंगन दिले आणि म्हणाले, तू आमच्या बोलण्याने रागवू नको हो. आम्हा तुझ भेदाची या वहानी सांगितली जे विभूतीची कहाणी ते अभेदे काय अंतकरणी मानिली की न मने. आम्ही तुला भेदाच्या मार्गाने ज्या परंपरागत विभूती सांगितल्या त्या तुझ्या अंतकरणात अभेदाने पटल्या अथवा पटल्या नाहीत. भेदाचे रूपांतर अभेदात झाले किंवा नाही हेची पहावया लागी नावेक बोलिलो बाहेरी सवडिया भंगी तव विभूती तुझ चांगी आलिया बोधा.
हे पाहण्यासाठी थोडा वेळ बाह्यदृष्टीच्या रीतीने बोललो हे खरे, परंतु आता भेदाच्या आधारे सांगितलेल्या विभूती तुला अभेद भावाने उत्तम प्रकारे समजल्या याचा मला प्रत्यय आला आहे. एथ अर्जुन म्हणे देवे, हे आपुले आपण जाणावे, परी देखतसे विश्वाघवे तुवा भरले. त्यावेळी अर्जुन म्हणाला, मला अभेद ज्ञान झाले की नाही हे आपले आपणच पाहावे, परंतु मला असा अनुभव येत आहे की संपूर्ण विश्व तुझ्या स्वरूपाने भरून राहिलेले आहे. हे हे राया तो पंडू सुतू, ऐसिये प्रतीतिसी झाला वरी तू, या संजयाची या बोला निमान तू धृतराष्ट्र राहे. अशा प्रकारे अर्जुन प्रतीतीला स्वसंतोषाने वरलेला पती झाला. संजयाच्या बोलण्याने धृतराष्ट्र स्तब्धच होऊन राहिला. की संजयो दुखवलेनी अंतकरणे, म्हणतसे नवल नव्हे देवा दवडणे, हा जीवे धडसा आहे मी म्हणे, तव अंतुही आंधळा. तेव्हा दुःखी झालेल्या अंतकरणाने संजय म्हणाला, सहज प्राप्त झालेल्या भाग्याला दवडणे हे नवल नाही का? धृतराष्ट्र चक्षुने जरी आंधळा असला तरी ज्ञानचक्षुने डोळस असेल असे मी समजत होतो, परंतु आतील ज्ञानचक्षुनेही तो आंधळा आहे. परी असो हे तो अर्जुनू, स्वहिताचा वितसे मानू, की याही वरी तया अनु धिवसा उपनला. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे संजयचे बोलणे राहू दे, तो अर्जुन स्वतःचे हित वाढवित आहे, कारण त्याने विभूती ऐकल्या तरी त्याला तृप्ती न होता एका अलौकिक गोष्टीची इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली. म्हणे हेची हृदया अंतुली प्रतीती, बाहेरी अवतरो का डोळ्या प्रती, इथे अतिरचिया पावली मती उठती झाली. तो म्हणाला, सर्व जगत भगवंताचा लीला विलासच आहे, असा माझ्या अंतकरणात अनुभव प्रगट झाला. आता प्रत्यक्षात तो माझ्या डोळ्यासमोर प्रगट व्हावा अशी इच्छा माझ्या बुद्धीत वाढू लागली. मी हीच दोही डोळा, झोंबावे विश्वरूप सकळा, एवढी हावतो दैवागळा म्हणूनी करी. या दोन्ही डोळ्यांनी विश्वरूपाचे दर्शन व्हावे अशी इच्छा दैववान अर्जुन करू लागला. आजी तो कल्पतरुची शाखा, म्हणून वांझोळीन लगती देखा, जे जे येईल तयाचुया मुखा, ते ते साचची करीतसे येरू. आज तो अर्जुन म्हणजे जणू काही कल्पवृक्षाची शाखाच झाला आहे, म्हणून त्या शाखेवर वाण फुले उमलणार नाहीत, कारण अर्जुनाच्या मुखातून जे प्रगट होईल ते ते श्रीकृष्ण खरे करून दाखवतील. जो प्रल्हादाची या बोला विषयी सकट आपणच झाला, तो सद्गुरु असे जोडला किरीटीसी. तो श्रीकृष्ण परमात्मा प्रल्हादाच्या बोलण्याप्रमाणे विष सुद्धा स्वतः आपणच झाला होता, असा तो श्रीकृष्ण अर्जुनाला सद्गुरूच्या रूपाने लाभलेला आहे. म्हणून विश्वरूप पुसावया लागी, पार्थरिगता होईल कवने भंगी, ते 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 सांगेन पुढलिया प्रसंगी, ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा. म्हणून निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात, विश्वरूप विचारण्याकरिता अर्जुन कशा प्रकारे प्रारंभ करेल ही सुरस कथा आता पुढील प्रसंगी सांगेन. हरि ओम तत्सत. इति श्री ज्ञानदेव विरचितया भावार्थ दीपिकाया विभूती योगो नाम दशमोऽध्यायः. पुढचा घेऊ का? होतंय हा. पुढचं. आता यावरी एकादशी कथा आहे दोन्ही रसी, एथ पार्थ विश्वरूपेसी होईल भेटी. आता यानंतर 11व्या अध्यायामध्ये शांत आणि अद्भुत असा
अशा दोन रसांनी परिपूर्ण अशी कथा आहे. अर्जुनाला विश्वरूपाचे दर्शन होणार आहे. जेत शांताची या घरा अद्भुत आला पाहे पाहुणेरा आणि एरा ही रसा पती करा झाला मानू. या अध्यायात शांत रसाच्या घरी अद्भुत रस हा पाहुणा म्हणून आला आहे आणि त्यांच्या पंक्तीत बसलेल्या इतर वीर रौद्र आणि करुण रसाचाही यथायोग्य मान सन्मान झाला आहे. आहो वधू वराची रे मिळणी जैशी वराडिया ही लुगडी लेनी तैशे देशीच्या सुखायनी मिरवली रस. लग्नामध्ये वधूवरांचे बरोबर इतर वराडी मंडळींना वस्त्र अलंकार याचा आहेर करून जसा मान दिला जातो त्याप्रमाणे शांत रसाबरोबर इतर रसांना देखील मराठी भाषेच्या सुखासनात पालखीत बसवून मिरवले आहे. परी शांताद्भूत बरवे जे डोळ्यांच्या अंजळी घ्यावे जैसे हरिहर प्रेम भावे आलोकेवा. या अध्यायात शांत आणि अद्भुत हे दोन रस डोळ्यांच्या उजळीत घ्यावेत इतक्या स्पष्ट स्वरूपात प्रगट झाले आहेत जणू काही विष्णू आणि शंकर प्रेमभावाने आलिंगन देण्यासाठी यावेत. ना तरी अवसेच्या दिवशी भेटली बिंबे दोन्ही जैशी तेवी एक बळा रसी केला येथ. किंवा अमावस्येच्या दिवशी सूर्य आणि चंद्र दोन्ही बिंबे समान स्वरूपात परस्परांना भेटतात त्याप्रमाणे या अध्यायात शांत व अद्भुत या रसांचे ऐक्य झाले आहे. मिनले गंगे यमुनेचे ओघ तैसे रसा झाले प्रयाग म्हणून सुस्नानात होत जग आगवे येथ. ज्याप्रमाणे प्रयाग तीर्थक्षेत्रात गंगा व यमुना या दोन पवित्र नद्यांचा संगम झाला आहे त्याप्रमाणे हा अध्याय प्रयाग क्षेत्र झाला आहे. म्हणून जगातील लोक या संगमात स्नान करून पवित्र होतात. माझी गीता सरस्वती गुप्त आणि दोन्ही रसते ओघ मूर्त या लागी त्रिवेणी हे उचित फावली बापा. या अध्यायात गीता सरस्वती गुप्त आहे आणि शांत व अद्भुत या दोन रसांचे ओघ मूर्त स्वरूपात आहेत म्हणून बाप हो ही अलौकिक त्रिवेणी अनायासे आपणा सर्वांना प्राप्त झाली आहे. एत श्रवणाचे निद्वारे तीर्थी रिघता सोपारे ज्ञानदेव म्हणे दातारे माझे निकेले. माझ्या आत्मज्ञान देणाऱ्या सद्गुरूंनी या त्रिवेणी तीर्थामध्ये श्रवणाच्या द्वारा प्रवेश करणे सोपे केले आहे. तिरे संस्कृताची घने तोडोनी मराठी या शब्दोपाने केली धर्मधाने श्री निवृत्ती देवे. या गीतारूपी तीर्थाचे संस्कृत भाषारूप तीर कठीण असल्यामुळे तो तोडून मराठी भाषारूप पायऱ्यांचे घाट सद्गुरू निवृत्तीनाथांनी बांधले आणि धर्माच्या ठेवीच उपलब्ध केल्या आहेत. म्हणून भलतेने सद्भावे नहावे प्रयाग माधव विश्वरूप पहावे येतुलेने संसाराशी द्यावे तिरोदक. म्हणून कोणीही त्या तीर्थामध्ये परमभक्तीने मंगल स्नान करावे आणि ज्याप्रमाणे प्रयाग क्षेत्रामध्ये माधवाचे दर्शन होते त्याप्रमाणे येथे परमेश्वराच्या विश्वरूपाचे दर्शन घ्यावे आणि जन्म मरण रूपी संसाराला तिलांजली द्यावी. हे असो ऐसे सावयव एत सासिनले आथीस रसभाव तेत श्रवण सुखाची राणी व जोडली जगा. हे वर्णन पुरे. सारांश याप्रमाणे येथे नवरस मूर्तिमंत बहरास आले आहेस आणि जगाला श्रवण सुखाचे राज्य प्राप्त झाले आहे.
जेत शांतात भूत रोकडे आणि एरा रसा पडप जोडे हे अल्पची परे उघडे कैवल्य येथ. या अध्यायामध्ये शांत आणि अद्भुत रस प्रत्यक्षपणे प्रगटलेला आहे. तसेच इतर रसांनाही येथा योग्य मान मिळालेला आहे. एवढे या अध्यायाचे वर्णन थोडेच आहे, पण खरोखर या अध्यायात मूर्तिमंत कैवल्य आहे. ते हा 11वा अध्याय जो देवाचा आपण पे विसवंता ठावो परी अर्जुन सदैवांचा रावो जे येतही पातला. तो हा 11वा अध्याय विश्रांतीचे स्थान आहे आणि अर्जुन हा सद्भाग्याचा राजा असल्यामुळे अशा ठिकाणी येऊन पोहोचला आहे. एत अर्जुनाची काय म्हणो पातला आजी आवडतया ही सुकाळू झाला जे गीतार्थ हा आला मराठीये. या ठिकाणी अर्जुनाला एकट्याला सद्भाग्य प्राप्त झाले असे तरी कसे म्हणावे. गीतेचा अर्थ मराठी भाषेत प्रकट केल्यामुळे वाटेल त्याला गीतेचा सुकाळ प्राप्त झाला आहे. याची लागी माझे विनविले ऐकिजे तरी अवधान दिजे सज्जनी तुम्ही. याकरिता माझी प्रेमाची विनंती आहे का तुम्ही सज्जनांनी गीतेच्या अर्थाकडे लक्ष द्यावे. देवेची तुम्हा संताची सभे ऐसी सलगी कीर करू न लभे परिमानावे जी तुम्ही लोभे अपत्यामज. तुम्हा संत सज्जनांच्या सभेमध्ये मला अशी ही सलगी करणे योग्य वाटत नाही, परंतु तुम्ही प्रेमाने आपल्या लेकराप्रमाणे मला मानावे. आहो पुसा आपणची पडते मग पडे तरी माथा तुकिले का करविले नीचोजे नरीचे बाळका माय. पोपटाला आपण बोलायला शिकवतो आणि तो पोपट बोलू लागला की आपणच मान डोलवायची असते, अथवा आई आपल्या बालकाकडून काही लीला करून घेते पण त्या लीला पाहून आपण संतुष्ट होत नाही का. देवी मी जे जे बोले ते प्रभू तुमचे कविले म्हणून अवधारी जो आपुले आपण देवा. त्याप्रमाणे महाराज माझ्या मुखातून जे प्रगटले ते आपणच शिकविलेले आहे. म्हणून देवा आपले बोलणे आपणच एकाग्रतेने श्रवण करावे. हे सारस्वताचे गोड तुम्हीची लाविले जी झाड तरी आता अवधानामृते वाढ सिकोनी की जय. हे अमृत मधुर शब्द ब्रह्माचे झाड तुम्हीच लावले आहे, तरी महाराज अवधान रूपी अमृताचे सिंचन करावे आणि ते झाड मोठे करावे. मग हे रस भाव फुलेल नाना अर्थ फळ भारे फळा येईल तुमचेची धर्मे होईल सुरवाडू जगान. मग हे शब्द ब्रह्माचे झाड रसभाव यांच्या फुलांनी फुलेल, नाना प्रकारच्या अर्थरूपी फळभाराने फळाला येईल. तुमच्या या धर्ममय कृतीने सर्व जगात सुखाची प्राप्ती होईल. या बोला संत रिझले म्हणती तो श्लोगा भले केले आता सांगे जे बोलिले अर्जुने तेथ. या माझ्या बोलण्याने संत सज्जन श्रोते आनंदात रंगून गेले आणि म्हणाले आपल्याला समाधान प्राप्त झाले. तू गीतार्थ प्रगट केलास हे फार उत्तम केलेस. आता अर्जुन काय बोलला हे आपण सांगावे. तव निवृत्तीदास म्हणे जी कृष्ण अर्जुनांचे बोलणे मी प्राकृत काय सांगो जाणे परी सांगावा तुम्ही. तेव्हा सद्गुरु निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणाले त्या गीतेमध्ये या श्रीकृष्ण अर्जुनाचा जो सुख संवाद आहे त्याचा अर्थ मी कसा बरे सांगू शकेन, परंतु तुम्ही कृपा करावी आणि माझ्या हृदयातून तो अर्थ प्रगट करवावा.
अहो राणीची या पालेखैरा नैवाने करविले लंकेश्वरा एकला अर्जुन परी औक्षहिणी अकरा न जिनेची काई रानातील पाने फळे खाणाऱ्या वानराकडून लंकेश्वर रावणाचा पराभव श्री रामचंद्राने केला. अर्जुनाने स्वतःच्या एकट्याच्या सामर्थ्यावर दुर्योधनाची 11 अक्षौहिणी सेना जिंकली नाही काय? मनोनी समर्थ जे जे करी ते न होय चराचरी तुम्ही संत दयापरी बोलवा माते म्हणून समर्थ जे जे करतात ते या चराचरात होणार नाही असे नाही. म्हणून तुम्ही संत सज्जनांनीच माझ्याकडून गीतेचा अर्थ प्रगट करून घेवा अशी मी तुम्हाला विनंती करतो. आता बोली तसे ऐका हा गीता भावनिका जो श्री वैकुंठ नायका मुखोनी निघाला. आता प्रत्यक्ष वैकुंठाचा जो राजा त्याच्या मुखातून प्रगटलेल्या गीतेच्या परिशुद्ध अभिप्रेत अर्थ मी सांगणार आहे. तरी इकडे लक्ष द्यावे. बाप बा बाप बाप ग्रंथ गीता जो वेदी प्रतिपाद्य देवता तो श्रीकृष्ण वक्ता जिथे ग्रंथी जिये ग्रंथी हा गीता ग्रंथराज खरोखर धन्य धन्य आहे की वेदामध्ये प्रतिपादनाचा विषय म्हणून जो देव आहे तो श्रीकृष्णच आहे. श्रीकृष्णच या ग्रंथाचा वक्त झाला आहे. तेथीचे गौरव कैसे मानावे जे श्री शंभूची मती नागवे ते आता नमस्कारी जे जीवे भावे हेची भले. त्या महान गीता ग्रंथाचा गौरव कोणत्या शब्दाने करावा जो गीता ग्रंथ शंकराच्या बुद्धीलाही आकलन होत नाही. त्या गीता ग्रंथाला जीवाभावाने नमस्कार करावा हेच उत्तम. मग ऐका तोड किरीटी घालून विश्वरूपी दिठी पहिली कैसी गोठी करिता झाला. मग त्या अर्जुनाने विश्वरूप पाहण्याची इच्छा मनामध्ये ठेवून प्रारंभी तो कसे बोलला हे ऐका. हे सर्व ही सर्वेश्वरू ऐसा प्रतीतिगत जो प्रती करू तो बाहेरी हो आवा गोचरू लोचनासी. हे संपूर्ण विश्व परमात्म्य स्वरूप आहे असा जो शब्दाने होणारा बोध आहे तो प्रत्यक्ष डोळ्याचाही विषय व्हावा. हे जीवा अंतुली चाड परी देवासी सांगता साकड काजे विश्वरूप गूढ कैसे निपुसावे. ही खरी माझ्या अंतरंगाची इच्छा आहे परंतु देवाला हे सांगताना खरोखर हे संकट वाटत आहे. कारण गूढ असे विश्वरूप देवाला कसे बरे विचारावे. थांबूयात ताई. म्हणे हा, ओके. थांबूयात. पसायदान हो. घेताल? हो. हा, सोबत कुणी म्हणेल का? म्हणा तुम्ही, म्हणा, हरकत नाही. काही चुकलं तर म्हणाला हो सोबत. हो हो ताई. आता विश्वात्मके देवे येने वाग्यज्ञ दोषावे दोषो दोषोनी मज द्यावे द्यावे पसार हे ज्ञाने जे जे खरा खळाची व्यंकटी सांडो तया तया कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो सडतो मैत्री मांचे दुरितांचे दुरितांचे तिमिर जाहो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे मांचिल तो तेला हो प्राणी जात वर्षत सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी अनुवर्त भूमंडळी भेट तू तया भूतान तया कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गावो वंदनीचे गावे, नती जय जगते अर्णव देवावरो, त्यांचे पियूषांचे
किम चंद्रमे जे चंद्रमे आलं लांछन मार्गेंद्र इंगजे मार्तंडहीन तापही हे जे सदा ही सर्व सदा सज्जन सोयरे होती किम बहुना सर्व सुखी सर्व की सुखी पूर्ण हो होनी ती लोकी भजी जो आदि पुरखी असंगित अखंडित आणि ग्रंथ उपजीवे विशेष लोकी हे देवरी ज्ञान देव या झाला गेले म्हणे श्री विश्वेश्वरा हो होईल दान पसाहो गेले बरे देव सुखिया झाला सुखिया झाला. छान ताई, आपलं वाचन सुंदर झालं आज आणि छान. थँक्यू. हो, छान छान वाचलं आपण. आणि पहा, आज आपण दोन म्हणजे जो महत्वाचे अध्याय जे आहेत, विभूती योग आणि विश्वरूप विभूती योग आज आपला संपला आणि विश्वरूप दर्शन योगाकडे आपण आपली वाटचाल सुरू झाली. आता पहा, म्हणजे विश्वरूप दर्शन जो काही अध्याय आहे किंवा त्या अध्यायाचं वर्णन माऊली असं करतात की तो अद्भुत रस आणि शांत रस. म्हणजे संपूर्ण ज्ञानेश्वरी जर का आपण पाहिली तर ती नवरसांचं ठाण आहे. म्हणजे नवरस का म्हणतात की म्हणजे असं का म्हणतात पहा, की एखादा कुठलंही आपण जेव्हा वाङ्मय वाचतो किंवा नाटक पाहतो तर त्याच्यामध्ये जितके रस अधिक असतात तितकं त्याची काय गोडी किंवा तितकी त्याची सौंदर्य जास्त असतं. तसंच गीतेचं आहे आणि तसंच त्याचं वर्णन करणाऱ्या माऊलींनी फार सुंदर प्रकारे ज्ञानेश्वरीमध्ये किंवा भावार्थ दीपिकेमध्ये आपल्याला गीतेची अनेक कोडी उलगडून सांगितले. पहा, असं म्हणजे नुसतं माऊलींचंच म्हणणं आहे असं नाही. तर माऊली काय म्हणतात पहा, या 11व्या अध्यायाला हा प्रयागराजचा संगम आहे. म्हणजे इथे गंगा यमुना एकत्र आलेले आहेत. म्हणजे आपण प्रयागराजला कधी गेला असेल तर तुम्हाला ती नदी पाहिल्यावर कळतं की दोन वेगळ्या रंगाच्या नद्या आहेत आणि सरस्वती लुप्त आहे. बरोबर, असं तो उत्कृष्ट संगम आहे आणि शांत चित्त प्रदान करणारा असा तो संगम आहे. म्हणजे त्या स्तराला जाऊन पोचलेला असा तो अर्जुन आहे असं माऊली आपल्याला सांगतात. किंवा जगातले कुठलेही जे जे काही गीतेवरचे तज्ज्ञ होऊन गेले, म्हणजे फार आईन्स्टाईन पासून अनेक युरोपियन तज्ज्ञ असतील किंवा अमेरिकन तज्ज्ञ असतील किंवा अनेक जगमान्य तज्ज्ञांनी गीतेवर भाष्य केलेलं आहे. त्या सर्व तज्ज्ञांच्या मते, म्हणजे युरोपियन मुख्यतः तज्ज्ञांच्या मते 11वा अध्याय हा गीतेतला इतका उत्कृष्ट अध्याय आहे. म्हणजे असं का म्हणतात त्यांचं त्यांनाच माहिती आहे. बघा, म्हणजे 11व्या अध्यायामध्ये सगळ्या गीतेचं रहस्य सामावलेलं आहे असं म्हटलेलं आहे. बरोबर, कारण का तर पहा, माऊलीने किती सुरेख शब्द वापरले. म्हणजे हा अध्याय कसा आहे, कैवल्य प्रदान करणार आहे. बरोबर, म्हणजे कैवल्य कैवल्य दाता असा हा अध्याय आहे. बरोबर, किंवा त्याचं कारण काय नीट समजून घ्या, की आता ज्ञानाची कर्मयोगाचं ज्ञान झालेलं आहे. ज्ञानाचं म्हणजे ज्ञान योग काय आहे हे माहिती झालेलं आहे. बरोबर, भक्तीची म्हणजे कसा स्थितप्रज्ञ असावा, कसा योगी असावा याचं ज्ञान परमेश्वरांनी अर्जुनाला दिलेलं आहे. अर्जुनाच्या सर्व शंका मिटलेल्या आहेत. बरोबर, त्याला आता कळायला लागलेलं आहे की सर्व जगांमध्ये चराचरामध्ये ब्रह्म अस्तित्वात आहे आणि ते ब्रह्म माझ्या सद्गुरूंच्याच रूपाने अस्तित्वात आहे. म्हणजे काय पहा, अर्जुनाचा सद्गुरू कोण आहे? भगवंत स्वतः आहेत. बरोबर, मी नेहमी असं सांगतो की सद्गुरू म्हणजे कोण असतात? सद्गुरू म्हणजे स्वतः परमेश्वरच असतो. बरोबर, सद्गुरू आणि परमेश्वर याच्यामध्ये भेद नाहीच नाही, अजिबात नाही. दोन्ही हे समानच असतात. बरोबर, म्हणजे
आता अशा अवस्थेमध्ये पोचल्यानंतर परमेश्वर माऊली काय वर्णन करतात पहा, की आता तो कल्पवृक्ष आहे, ब्रह्मरूपी जो कल्पवृक्ष आहे, त्या कल्पवृक्षाची फांदी अर्जुन झालेला आहे. आता अर्जुन जे जे काही बोलेल, जे जे काही सांगेल, ते 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 सत्य होत जाईल. बरोबर. कारण आता तो ब्रह्मस्वरूपापासून वेगळा नाहीच. म्हणजे तो आता म्हणजे काय, गंगा जेव्हा म्हणजे यमुना जेव्हा गंगेत मिसळलेली आहे, बरोबर, तर ती वेगळी काढता येईल का? किंवा सरस्वती त्या प्रयागराज मधून वेगळी सांगता येईल का? बरोबर, ते दाखवतात. म्हणजे अनेक ठिकाणी तिथे गेला असेल तर अनेक लोक दाखवण्याचा प्रयत्न करतात, हे रंगाचं पाणी ही यमुना आहे, ही गंगा आहे. पण पाणी जेव्हा एकत्र होऊन पुढे जातं तेव्हा वेगळं सांगता येत नाही. तसंच आहे. म्हणजे आता अर्जुन हा ब्रह्मस्वरूपच होत चाललेला आहे, म्हणजे ब्रह्मस्वरूपालाच तो मिळालेला आहे. त्यामुळे त्याची जी जी काही उक्ती असेल ती ती सगळी उक्ती परमेश्वर सिद्ध करतो आहे. आणि म्हणूनच तो सिद्ध झालेला आहे. आणि तो सिद्ध झालेल्या अवस्थेत पहा, म्हणजे त्याचं कर्तृत्व किती फळाला आलेलं आहे, की 18 अक्षौणी सैन्यामधल्या 11 अक्षौणी सैन्याचा नाश फक्त अर्जुनाने एकट्याने केलेला आहे. म्हणजे पांडवांच्या सैन्यामध्ये किती रथी महारथी होते, म्हणजे भीम होता, युधिष्ठिर होता, नकुल सहदेव अनेक होते, बरोबर. पण त्याच्यामधला सर्वात महारथींचा महारथी कोण झाला? अर्जुन झालेला आहे. म्हणजे इतक्या त्या योग्यतेला तो पोचलेला आहे. आणि असा तो शिष्य जो आहे भगवंताचा, त्याच्यासाठी, बरोबर, त्याच्या इच्छेसाठी त्याला विश्वरूप दर्शन दाखवण्याचं म्हणजे खरंच विश्वरूप पाहणं हे धाडसच आहे. धाडस मी याच्यासाठी म्हणतो की इतकं ते मोठं असं स्वरूप आहे भगवंताचं, किंवा विश्वव्यापी असं स्वरूप आहे. ते पाहण्याचं, त्याचं वर्णन समजून घेण्याचं किंवा त्याची कल्पना सुद्धा करण्याचं सामर्थ्य आपल्यात नाही. बरोबर. असं असं विश्वदर्शन भगवंताचं प्रत्यक्ष याची देही याची डोळा पाहण्याचं भाग्य त्या अर्जुनाला लाभलेलं आहे. म्हणजे आता त्याला काही त्याच्यातनं वेगळं पण राहिलंच नाहीये. म्हणजे त्याला आता कळायला लागलेलं की चराचरामध्ये ब्रह्म अस्तित्वात आहे. म्हणजे तो जो द्वैत भाव आहे तो संपलेला आहे. आता हळूहळू तो संपलेला आहे. म्हणजे आता तो आणि परब्रह्म कृष्ण हे काही वेगळे राहिलेले नाही. आता वेगळे राहिले नाहीत म्हणून मग भक्ती सुरू झाली. म्हणजे प्रेम कधी सुरू होतं पहा. प्रेम कधी सुरू होतं, आपण आई मुलापासून स्वतःला वेगळी मानत नाही, बरोबर, म्हणून ते प्रेम सुरू होतं. बरोबर. पती पत्नी